सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार घातला असून भीतीपोटी कोणी कोणाला स्पर्श करीत नाही। अशाच भीतीपोटी पोलिसांनी एका बहुलाचा अर्भक म्हणून पंचनामा केला। एवढेच नव्हे तर बहुलाचे शव विच्छेदन गृहात रवानाही केले। बोरजवडा येथील धरणामध्ये नवजात अर्भक मिळाल्याची माहिती पिंपळगावराजा पोलिसांना मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी तेथे जाऊन पंचनामा केला। सदर बहुलीरूपी अर्भक ताब्यात घेतले व खामगाव येथील सामान्य रुग्णालयास शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। मात्र डॉक्टरांनी जेव्हा ते बालक हात लावून शवविच्छेदनासाठी पाहिले असता ते नवजात बालक नसून एक बाहुला असल्याचे समोर आले आहे। या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी पंचनामा कसा केला, काय पाहिले, त्या बाळाची कशी पाहणी केली, पंचनामा करताना कोणत्या बाबींचा उलगडा करण्यात आला याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत असून फक्त कोरोनामुळे कोणी कोणाला हात लावत नसल्यामुळे या नवजात बालकाच्या बाबतीत सुद्धा असे घडले असावे असे बोलले जात आहे। वरिष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।